मनापासून इच्छा होते रियाजची की एखाद्या वेळेस मला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली तर क्रमांक 2 किंवा 3 वर कॅप्टन धाडतील की नाही, परंतु कॅप्टनने तसं काम केलं आणि त्यांचा विश्वास सार्थक ठरवला. रियाज थोडं तरी बोलावंच लागेल. खऱ्या अर्थाने चांगला परफॉर्मन्स दिला. तुझा आजचा दिवस म्हणजेच ही जी रात्र आहे ती तुझ्याकरता फार महत्त्वाची होती. तुझ्या मनामध्ये तू इच्छा व्यक्त केली होती आणि मला बोलून सुद्धा दाखवलं होतं की जर मला प्रमोट केलं तर मी संघाकरता काहीतरी करेन. सगळ्यात पहिला चेतन दादा धन्यवाद करतो. त्याने मला प्रमोट केला पुढे. त्याला माहित होता मॅचसाठी मी खेळू शकतो. म्हणून मी उल्लेख केला चेतनचा की चेतन एक आदर्शवादी खेळाडू आहे. चांगला गायडन्स सुद्धा त्याच्याकडून मिळाला असेल. परंतु जिंकलात त्या खेमामध्ये किती खुश आहेत सर्वजण? हो नक्की सगळी खुश आहेत. काल जिंकलेल्या मॅचच हरलो, नाराज होते. आज सगळी खुश आहेत. संघ मालक काय बोलतायत? संघ मला सध्या खुश आहेत. पुढे पण आम्ही असंच खेळत राहू. क्या बात है. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. रियाज शेख टर्ला मॅच अमायरा 11 टीमचा खेळाडू आहे आणि त्यांनी करून दाखवलंय. मी करेन, माझ्यामध्ये हिम्मत आहे आणि माझी किंमत तुम्हाला मी दाखवेन. असाच परफॉर्मन्स देणारा खेळाडू होता. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळूया. नेक्स्ट मॅचला सुरुवात होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत अक्षयजी साटम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आणि रियाजची तो षटकार पाहिला होता ना, ती व्हिडिओ व्हायरल झाली. गेम ऑन टाइमर ऑन. पहिला बॉल, पहिला वार, पहिला धूमधडाका. जितेश पाटील बंधूच्या बॅट मध्ये येतोय षटकार आणि पहिला असा JPL मध्ये खेळाडू आहे ज्याने 300हून अधिक धावा केल्यात. त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजेत. लोअर फुल टॉस. बॉलला ऑन साइडला खेळायचं होतं पण तो ऑफ साइडला चेंडू होते. सॅमच्या दिशेने चेंडू गेलाय आणि त्याला चकवा दिला या चेंडूने. दीपेश येतोय चेंडूच्या मागे. 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 या धावसंख्येने धाव फलकेला आकार येतोय. फलकावरती धावा आहेत 10 रन्स. 10 धावा या फलकावरती. पतू पॅकर आणि पुढचा मॅच NR कट्टा. दोन्ही टीम रेडी राहायचंय. पतू पॅकर संघ मला वाटते दाखल झालाय. NR कट्टा देखील हजर होतोय. आपण दोघांनी रेडी राहायचं. यानंतरचा मॅच तुमचा असणार आहे. रन्स फलकावरती आहेत 10 रन्स. आज आमचे स्कोरर देखील एक वेगळी स्पीड मीटर घेऊन आलेत आणि टाइमर ऑन आहे. एक्स्ट्रा मेंबर जी सूचना दिली होती आयोजकांनी पहिला बॉल पडण्याच्या आधीच आलाय. ही शिस्त असणं फार गरजेचं आहे. जुचंद्र प्रीमियर लीग एक भव्य दिव्य ही स्पर्धा आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. मिस टायमिंग फटका होता. बॅटची एज घेऊन पॉइंटला गेला ऑफ साइडला. 1 रननी धाव फलक पुढील 11 धावा. हितेश भोईर नॉन स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतोय आणि दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर दत्ताळी संघामधून देखील खेळत असतात. एक पतू पॅकरचा खेळाडू आहे. तिन्ही दत्ताळीचे खेळाडू. एका प्रेम मध्ये कुणाल पाटील कधीही केव्हाही गेम चेंज करू शकतो असा खेळाडू. कॅप्टन कूल त्याला म्हटलं जाते. त्याने केले दांडी गोल. विकेट डाऊन. पहा या चेंडूचा उलट दिशेने खेळायचं होतं आणि ऑफ स्टंप वरती अगदी जर पाहिलं तर ब्लॉक कॉल डिलिव्हरी झाली. स्वतःला ब्लॉक करून घेतला बॅटरने. निराश असेल जितेश पाटील. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि बंटी सिक्सर मध्ये खेळत असताना कुठेतरी त्याने शेवटपर्यंत क्रीजवर राहणं फार गरजेचं आहे. याचा आयकॉन प्लेअर ॲज अ कॅप्टन म्हणून त्याच्यावरती भरपूर निर्भर आहे टीम. परंतु इथे कुणाल पाटीलने एक षटकार त्याला टोकला होता ना, तो वसूल केलाय असंच म्हणावं लागेल. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये.
हार्दिक म्हात्रे मागील वर्षी येणार कट्टा या टीम मध्ये काय गाजवला होता ऍज अ बॉलर म्हणून आणि इम्पॅक्ट टाकला होता, इम्प्रेस केला होता या खेळाडूने. साने गुरुजी टीम मध्ये सातत्याने खेळत असतो. 11 धावा 4 बॉल. चांगली माहिती मृणाल म्हात्रे देखील आमच्यापर्यंत पोहोचवतात. आज जेटीसी लाईव्ह देखील सज्ज आहे खेळाडूंचा अपडेट देण्याकरता आणि टीसीपी लाईव्ह देखील. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. फ्लिकचा फटका कळायचा होता आणि मिड विकेट रिझन मध्ये 38 सर्कलच्या बाहेर चेंडू जातोय. 2 धावा आरामात कंप्लीट. दोन्ही धावसंख्येने धाव फलक 13च्या घरात. कुणाला प्रश्न विचारला होता आमच्या कॉमेंटेटरने की तुझी नजर त्या मालिकावीरच्या बाईक वरती आहे का? तो बोलला माझी नजर फक्त त्या ट्रॉफी वरती आहे. मागील वर्षी हकदार राहिले होते आणि यंदाही त्या ट्रॉफीच्या शोधामध्ये आहेत. पण तो पतू बॅकर एक वेगळ्या दृष्टिकोनाने उतरला या स्पर्धेत आणि प्रथमेश सांगतोय की आम्ही ट्रॉफी नेणार. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. थोडस मिसफील्ड होते. नजर हटी, दुर्घटना घटी आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 15 धावा 1 विकेट. बॅटिंग करत असताना बंटी सिक्सर. 2-7 संघ घेऊया एक डीजे ब्रेक. लगेच फील्ड सेट करा. एकदा यावेळी बॅकफुटला जाऊन अमर आहे. क्या बात आहे, काय फिल्डिंग केले अमरने. जबरदस्त बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. यंदा जेव्हा जेव्हा संधी मिळाली अजिंक्य संघाकडून तेव्हा तेव्हा अमरने देखील षटकार ठोकलाय. म्हणून वियाना सुपर किंग देखील त्याला एक वेगळ्या मेरिट वरती खेळण्याची संधी देईल. रन्स आहे 16 धावा 2 बॉल. मॅच नंबर 2 आपण बघतोय. काल 9 वाजता पहिला मॅच चालू होता आणि दुसरा मॅच अगदी वेळेनुसार आज चालू आहे. आता मात्र एक वेगळा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर फलकावरती धावा स्थिरावल्यात. विशाल भोईर माहिती देत आहेत. 16 धावा 3 बॉल. पहिला डॉट, दुसरा सिंगल, तिसरा डॉट. वियाना सुपर किंग VSK आणि त्यांच्या अपोजिट आहेत बंटी सिक्सर BS 2727. पुन्हा एकदा रेडी होते निखिल भोईर. नाईस बॅक. मोठा फटका खेळायचा होता. हवेत खेळलेत.
इंटू द गॅप मधून वन बाउन्स रे अप्रतिम फटका इनसाइड आउट चौकार. पाहू शकता रनआउट. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. मिडॉन मधून चेंडू जातोय लॉंग ऑन रिझनला. आरामात फिल्डिंग केली. काय फेकी होती डायरेक्ट हिट आणि निखिलने देखील छेडखानी केली नाही तिथे. निखिलच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला असता तिथे विकेट जाऊ शकला नसता परंतु निखिलने देखील चतुराई दाखवली आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट. ऍक्शन रिप्ले वर रिप्ले दाखवले जातात. काय हिट केलाय. बॉलिंग मार्क वरती बॉलर रवी महतो एक वेगवान गोलंदाज. यावेळी ऑफ डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. वाईड ऑन मिड ऑन ला फिल्डर होता चुकी करतोय. सत्याने कॅच सोडलाय. रन्स फलकावरती आहेत 22 धावा 2 विकेट 2.1 चेंडू 2-2चा आकडा हलाय. बघूया हा आकडा कोणत्या टीमला बेनिफिट देऊन जाईल. टाइम कडे लक्ष असू द्या. फिल्डिंग आणि बॅटिंग करणारी टीम. पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रेट केलाय. गॅप शोधलाय त्या ठिकाणी स्वागत आहे आणि स्वागतने चेंडू अडवलाय. रनआउटची संधी फेकी खराब आणि इथे पळून पूर्ण धावा होत आहेत 3. म्हणजेच हार्दिकने मारलेला फटका स्वागतने अडवलाय. हार्दिक स्वागत असा दोघांमध्ये कॉलिंग दिसला. धाव फलक 25 म्हणून कोइन्सिडंट आकडा काहीतरी ट्विस्ट येत असतो. तो ट्विस्ट आपण पाहिला. हार्दिकने खेळला फटका स्वागतने अडवला म्हणून हार्दिक स्वागत झाला मैदानाच्या 3 रन्सने. हो यावेळी शरीराचा संपर्क. इथे मोठा फटका खेळायचा होता. रनआउटची संधी डायरेक्ट हिट. प्रश्न विचारलाय पंचांना. पंच सांगतात यस
आम्ही विचार करू. आता नॉन स्ट्राईक एंडला देखील प्रश्न विचारलाय. आता पहिलं जाईल की समोर जे अंपायर आहेत नॉन स्ट्राईक एंडला तिथे बॅटर आउट आहे की लगेच स्ट्राईक एंडला बॅटर आउट आहे. दोघांकडे पहिला आहे नॉन स्ट्राईक एंडला. टीव्ही अंपायर आमच्या वॉर्डरूम मध्ये येतील आलेले आहेत. धगधग आहे दोन बॅटर मध्ये. नॉन स्ट्राईक एंडला आउट की स्ट्राईक एंडला आउट की नॉट आउट हे प्रश्न आहेत. विहाना सुपर किंग फिल्डिंग सेट करा प्लीज. बॅटर सेफ दोन्ही एंडला. म्हणजे आता या धावा टोटल किती असतील तर 2. या 2 धावा. एकच रन असेल मला वाटते. पंच एकच. बंटी पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकिंगला आलाय म्हणजे एकच रन आहे. 26 रन. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती रवी पुन्हा एकदा रेडी आहे. ओ काय वेगवान चेंडू टाकलाय. वाईड यॉर्कर. अप्रतिम चेंडू. लेंथ लाईन कॉन्सन्ट्रेट नियंत्रण एक्सलेंट. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने पुन्हा एकदा रवी कमबॅक करून देतो आपल्या टीमला. पहिल्याच इनिंग मध्ये अप्रतिम गोलंदाजी तो करतोय. 26 रन 4 बॉल. पहिली इनिंग आपण बघतोय. विहाना सुपर किंग बॉलिंग करत असताना बंटी सिक्सर पहिल्याच बॉलवरती 6 ठोकला होता. आणि यावेळी काय फटका खेळलाय. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेक्निकली साऊंडेड षटकार. पुन्हा एकदा यावेळी बॅट चेंज. कॉड बिहाइंड. कभी तेरी तो कभी मेरी बारी. आणि इथे मात्र रवीने विकेट घेतलाय. हार्दिकला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. 3 ओव्हर फलकावरती धावा आहेत 32. गडीबाद झाल्या 2. 1 मिनिट आहे विहाना सुपर किंग कडे आणि त्या 1 मिनिटामध्ये 1 बॉल पडणं गरजेचं आहे. घेऊया एक ब्रेक. मनाचे काम ते कधीच करत नाहीयेत. आयोजक जे सांगतायत तेच रूल्स ते फॉलो करत असतात. मग काही काहींना कधी कधी खटकलं जातात त्या गोष्टी. आणि आपण सांगितले की 1-2 मिनिटं मागे पुढे झाली तर ऍडजस्टमेंट करतो या स्पर्धेमध्ये. आणि तेच मनीष म्हात्रे, नवीन म्हात्रे, रुपेश म्हात्रे, म्हात्रे ब्रदर्स आणि म्हात्रे हे आयोजन कमिटी देखील आहे. प्रथमेश भोईर सध्या VIP डाईस वर आहेत. दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आणि एक चांगले आयोजक प्रायोजक त्यांच्याकडे पाहिलं जाते. समाजसेवा आणि कमी वयात इतका मोठा पदभार ते सांभाळतायत. या जुचंद्र गावाला एकत्रित ते घेऊन येत आहेत. त्यांचं देखील सॅल्यूट असेल. 32 धावा. बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी. सत्या गुप्ता पहिलाच बॉल सत्याचा ऑन द अप खेळलाय आणि 1 रन.
दुसरीचा प्रयत्न रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. परतावा लागेल भावेश बोईरला. काल देखील रनआउट, आज देखील रनआउट. विकेट डाऊन. टॉसला यायचंय. एनआर कट्टा आणि पतू पॅकर्स. फटका तर चांगला आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. चांगला कॅच. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट गॉन. नाहीतर 2 रनची पेनल्टी आहे. प्रत्येक टीमला सेम रूल्स, सेम सूचना आणि त्या फॉलो करायच्या सर्व टीमने. 4 बॉलच्या आत दोन्ही कॅप्टन येतील. पतू पॅकर टीम आपला कर्णधार आणि एनआर कट्टा आपला देखील कर्णधार. सौरभ उर्फ चिराई मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीम हॅट्रिक होऊ शकते. पहिलं रनआउट, त्यानंतर कॅच आउट. 33 धाबा, 5 गडी बाद. ओ काय फटका खेळायचा होता. स्कूप करायचा होता. पल्लू फटका खेळायचा होता, परंतु 1 रन येईल. हलकीशी एज. 1 रनने धाव फलक पुढे येईल. टीमची धाव संख्या 3 बॉल 34 धाबा. योग्य वेळेनुसार मॅच चालू आहे. जो वेळ दिलाय 20 मिनिटाचा अवधी आणि अगदी जर पाहिलं तर 2 मिनिटं अजून आहेत 3 बॉल टाकण्याकरता, म्हणजे 2.5 मिनिटं आहेत. बरोबर योग्य वेळेनुसार वियाना सुपर किंगने यस आउट, रन आउट. पंचांनी देखील पाहिलं तर इथे त्यांच्याकडे देखील वेळ होता विचार करण्याकरता आणि इथे रन आउट. परतावा लागेल. यस, रनआउटला देखील DRS घेतला. आता रन आउट. बॅटर रेडी राहायचे लगेच. 4 बॉल 34, 6 गडी बाद. आरपार दमदार षटकार ते ठोकू शकतायत. आणि म्हणूनच त्या ताकदीचा खेळाडू आहे. SM फिटनेसची पॉवर दाखवावी लागेल शुभम म्हात्रेला.
हवेत मिस टायमिंग, आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता होती, परंतु आयुष्मान भव जीवनदान शुभमला दिले. 2 रन्स कंप्लीट. दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आलाय. 36 धावा, 6 गडी बाद. टॉसला यायचंय पतुपॅकर चा कॅप्टन देखील आलाय, एनआर कट्टाचा देखील आलाय. थँक्यू कॅप्टन. दोन्ही कॅप्टनचं कौतुक करेन. वेळेच्या आत आपण उपस्थित राहिलेत. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. सुद्धा गोलंदाज जातोय. अप्रतिम 1 2 3 अटेम्प्ट केलंय. काय जबरदस्त कॅच. जगलिंगच राहिलं होतं आणि त्यानंतर केलेलं स्ट्रगलिंग कॅच कॅरी झालाय. विकेट डाऊन. 36 धावा झाल्यात. 37चं आव्हान सामोरं ठेवले. जाऊया टॉसबॉक्सच्या दिशेने. तिथे आमचे प्रतिनिधी जॉईंट असतील, तुषारजी सोनवणे. चला आपण टॉस करतो. रुपेशजी म्हात्रे यांचे शुभ असते. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर त्यांची देखील मेहनत आयोजन समितीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. काटा असा कॉल आहे. टॉस उडवलाय आणि येस काटा असा आव्हान होतं ते या ठिकाणी जर पाहिलं तर एनआर कट्टा टीमने टॉस जिंकला. अनिकेत, आपण एनआर कट्टा टीमचे आयकॉन आहात. टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? फील्ड पास. कालच्या दिवसात जर पाहिलं तर चांगला सामना पाहायला मिळाला, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील चांगला खेळत होता. परंतु आजच्या रजनीमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना पतुपॅकच संघ आहे. निखिल पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम देखील एक चांगल्या अंदाजाने कालच्या दिवसात खेळ त्याने खेळला गेला. फिल्डिंग करत असताना किती धावांच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40च्या आसपास. काय पाहतोस, ज्याप्रमाणे ॲज अ आयकॉन म्हणून तू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतोय, कमी असे खेळाडू असतात जे बेस्ट ऑलराऊंडर असतात आणि चंद्रपाडा परिसरातील तू देखील एक बेस्ट ऑलराऊंडर आहेत. या मैदानावरती अनुभव तुला देखील आहे. या मॅचमध्ये कुणावर जास्त विश्वास किंवा अगदी पाहिलं तर कोणच्याकडून जास्त अपेक्षा असतील? पहिला म्हणजे धन्यवाद करीन राजदाचा की मला आयकॉन म्हणून निवडला. आणि आमच्या टीममध्ये रुपेश मोरे आणि बंटी जुगलदा संबितदाई आहेत, बॅट्समन आणि बॉलर. त्यांच्यावर जास्त भरोसा असेल. नाही, कालच्या दिवसात जुगलने देखील चांगली बॅटिंग केली. काय म्हणतोस या संपूर्ण स्पर्धेच्या विषयी? ज्याप्रमाणे जर पाहिलं तर प्रथमेशजी भोईर असतील, मणिजी म्हात्रे असतील, रुपेशजी म्हात्रे असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीम, त्याचबरोबर जुचंद्र गावडने जे काही नियोजन केले. पहिल्यांदाच नाईट मॅच होते JPL अशी आणि नियोजन पण चांगलं झाले. थँक्यू. हे होते अनिकेत भोमटे, टीम एनआर कट्टे संघाचे कॅप्टन. टॉस जिंकला असता निखिल तर निर्णय का असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो. प्रतिस्पर्धी संघाने जर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बॅटिंग करायचे मनाविरुद्ध झाले, परंतु क्रिकेट असा खेळ आहे, मनाविरुद्ध ज्या वेळेला होतो त्या वेळेला जर पाहिलं तर चांगलं बॅटिंग पाहायला मिळते. 4 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40-45 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. कालच्या दिवसात निखिल पाटीलने चांगली सुरुवात करून दिली होती ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही, आणि टीमचे कॅप्टन देखील आहात. काय म्हणाल या संपूर्ण स्पर्धेविषयी? ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जुचंद्र गाव असं एक गाव आहे की त्या परिसरामध्ये एकदा स्पर्धेला सुरुवात झाली की अगदी जर पाहिलं तर डेचं क्रिकेट, नाईटचं क्रिकेट सुरू असते. परंतु प्रत्येक गावामध्ये आपण प्रीमियर लीग पाहतायत, परंतु जुचंद्र गाव असं एक गाव आहे की ज्या गावामध्ये नेहमीच मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवली जाते. काय म्हणशील आपल्या या गावाबद्दल? काय म्हणशील आयोजन तर एकदम चांगलं आहे आणि एक चांगलं खूप वाटतं की सर्व गाव एकत्र येतो. या स्पर्धेमुळे सर्व गाव एकत्र येतो, एकत्र खेळतो. कारण तर असं आपण ऑलरेडी एक संघ खेळत असतो, पण यावेळेला सर्व प्लेयर वेगवेगळे असतात आणि गावाची एकी होते. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे म्हणजे एखाद्या प्लेअरसाठी खूप चांगलं आहे. असं प्रथमेश भोईर यांच्याविषयी 2 शब्द असेल. नेहमीच जर पाहिलं गेलं तर IPLचं आयोजन जर पाहिलं तर प्रथम कोण म्हणून तुम्हाला त्या संघामध्ये घेतलं जाते? हो, त्याचा भरोसा आहे माझ्यावर, म्हणून तो मला घेतो आणि ती व्यक्ती खूप चांगली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. थँक्यू. चांगल्या प्रतिक्रिया आपण पाहिलं. पतुपॅकर्स टीमचे कॅप्टन होते निखिल, यांना आपण पाहिलं गेलं. टॉस जिंकलाय. एनआर कट्टा संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. पतुपॅकर्स या संघाला जवळ पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी साठम. अप्रतिम इंटरव्ह्यू आपण पाहिला. तुषारजी सोनवणे घेताना एका साईडला निखिल पाटील यांचा इंटरव्ह्यू बाईट, आणि त्यांनी नक्कीच चांगला उल्लेख केला
गावासाठी सर्व एकत्र देतात ही अभिमानाची गोष्ट आहे जुचंद्र गावासाठी. प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी हे स्लोगन दिलंय JPL मध्ये. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाइमर ऑन, गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन द अप. ड्राइव्ह केलेला आहे मिड ऑफ रिजन मध्ये. 1 रन. सॅम गायकवाड. काही ऑप्शन मध्ये ज्यावेळी सट्टा खेळला होता ना या खेळाडू विषयी तर सांगितलं होतं की थोडा फ्लॉप आहे सॅम, तो चालू शकत नाही JPL मध्ये. पण तो एक गाव एक फॉर्मॅट, इतर असोसिएशनचे फॉर्मॅट वेगळे असतात, JPL चा फॉर्मॅट वेगळा आहे. हो, यावेळी एक वेगळा फटका खेळायचा होता बॅटरला. स्वप्नील मुकादम आणि सॅम गायकवाडची जोडी कुणाल पाटीलला आपण येताना पाहिले, परंतु चेंजेस केलेत. दोघं आहेत ना सलामीचे बॅटर आहेत, म्हणून तो फायदा काय राहील तुम्हाला, सलामीवीर सलामीला पाठवले ना तर ऑटोमॅटिकली टीमची बॉन्डिंग चांगली असते. ओपनिंग बॅटरला ओपनिंग व्यतिरिक्त इतर क्रमांकावर पाठवलं तर कधी कधी माइंडसेट वेगळा असतो. पुन्हा एकदा चांगला बॉल खाली राहिला आणि जितेश पाटील. मी म्हणेन एक गाव एक मध्ये मागील 2 वर्ष गोलंदाजी केली नसावीत जास्तीत जास्त, परंतु JPL मध्ये पुन्हा एकदा जितेश पाटील गोलंदाजी करू शकतो आणि ते देखील पहिली पॉवर प्लेची. अप्रतिम. आतापर्यंत 3 बॉल राहिलेत. ड्राइव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने खेळला होता, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 1 रन येईल. 4 बॉल मध्ये आतापर्यंत पाहिलं तर रन्स आहेत 2. डॉट बॉल आल्यानंतर थोडस जो स्कोरबोर्ड आपण पाहतो ना 37, कुठेतरी 2-3 डॉट बॉल झाले की तो 40-45 प्लस वाटू लागतो. म्हणून त्या प्रकारचे गोलंदाजी अप्रोच पाहिजे. सॅम गायकवाड स्ट्राइक एंडला. सॅमने समोर खेळलाय, स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, ऑन साइडला लॉंग ऑन रिझनला फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट. धावफलक पुढे येईल. 5 बॉल 3 धावा. जबरदस्त टाइमची बचत केली मी म्हणेन. अप्रतिम गोलंदाजी आणि इथे मात्र हा बॉल देखील डॉट बॉल. मनामध्ये शंका असली ना पंचांना विचारण्यापेक्षा तुमच्याकडे DRS दिलाय त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता जर मनामध्ये शंका असेल तर. ओव्हर झाले पहिली आणि 3 मिनिटांमध्ये पहिली ओव्हर समाप्त झाले जितेश पाटील बंधूंनी. त्याचं कारण आहे 3 बॉल डॉट 3 सिंगल, 1 ओव्हर 3 रन. घेऊया एक ब्रेक. ओव्हर मध्ये 3 रन म्हणजेच इथून जर पाहिलं तर 34ची गरज. 18 बॉल. म्हणून मी सांगितले की 36-37 आकडा असला तर कुठेतरी 2-3 रनची ओव्हर आली तर 40 प्लस धावा वाटू लागतात. कल्पेश भोईर उर्फ बंटी बॉलिंग मार्क वरती आलाय. बंटी सिक्सर 2727. या संघामध्ये पहिलं बंटी सिक्सर नाव आहे. पहिला षटकारनिशी सिक्सर ठोकला, त्यानंतर बंटी नावाचा खेळाडू देखील या संघामध्ये आहेत. म्हणजेच काव्य पाटील ओनर आहेत. दीपक दादा पाटील उर्फ बंटी दादा यांचा हा संघ आपण बघतोय. आणि एका साइडला विहाना सुपर किंग रोहन कुंज विहारी पाटील साहेबांचा हा संघ. ऑरेंज आर्मी. चला फील्ड सेट करा लगेच. कल्पेश आलाय बॉलिंग मार्क वरती. पंच देखील घड्याळाकडे पाहतायत. 3 मिनिटं पहिल्या ओव्हर मध्ये गेले म्हणूनच वेळ आता घेतलाय फिल्डिंग करण्याकरता. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, अगदी टायमिंग वर केलते. भावेश भोईर आले होते, मिस फील्ड होते आणि पाहता पाहता 2 धावा 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा आणि पाहता पाहता 3 रन कंप्लीट. 34चा इरादा होईल का? अजूनही स्ट्रगलिंग चालू आहे आणि या 3 धाव संख्येने मॅच मध्ये ट्विस्ट. एक एक क्षण फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये आणि कधी कधी तो मोमेंटो शिफ्ट होत असतो आणि म्हणूनच इथे जर पाहिलं ना या 3 धावा खूप काही सांगून जाऊ शकतात बॅटिंग करणाऱ्या संघाकरता. कॅच होऊ शकला असता
कॅच अवघड होता, परंतु भावेशकडून अपेक्षा होती, कारण की सातत्याने तुम्ही क्रिकेट खेळत असतात त्यावेळी या प्रकारचा कॅच गृहीत धरला जातो ऍज अ भावेश फिल्डर म्हणून. या बॉलवरती जवळजवळ 2 मिनिटं खर्च होत आहेत, याच्याकडे लक्ष असू द्या बंटी सिक्सर टीम देखील. 6 रन 1 बॉल. 17 बॉल 31 ची गरज. खतरा आहे, एका साईडला 31 धावा देखील चेस करायच्या 17 मध्ये. ब्लॉक ऑल डिलिव्हरी होत्या, समोर खेळलेत लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाईल मिड ऑनच्या दिशेने आणि हार्दिक येतोय लॉंग ऑन मधून. 1 रनला डबल मध्ये कन्वर्ट केले, 2 धावा येतात. सिंगल डबल बेसिक क्रिकेट ज्यावेळी पाठलाग केला जातो 36-37 धावा असतात त्यावेळी सिंगल डबल मोस्ट इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट ठरतात, कारण की एखादा चौकार षटकार आला ना तर ऑटोमॅटिकली ती ओव्हर मोठी ओव्हर म्हणून गणली जाते. रन्स आहेत फलकावरती 8 धावा. 2 बॉल 8. उलट दिशेने खेळायचं होतं आणि इथे पाहिलं तर रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. कुणालने एक हिट केला होता, आता जितेश सांगेल मी देखील कमी नाही आणि त्याने देखील हिट केलाय. रनआउट, बिग विकेट. मध्ये देखील विचार केला होता की मी रनआउट होईन. जितक्या स्लो तो धावलाय, गरज नव्हती हे रन घेण्याकरता आणि कुठेतरी रनआउट. स्वप्नील मुकादम सारखा बॅटर परतावा लागतंय. बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईर. खन्ना इज बॅक. होईल आज की पुन्हा एकदा खन्ना बॅक टू द पवेलियन दिसेल? या 2 प्रश्नांचं उत्तर लवकरच मिळेल. निखिल भोईर एक चतुर बॅटर आहेत, एकदा का बॅट लागली तर रन मशीन, मग कमी चेंडू मध्ये धावा चेस होतील असा खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू. परंतु आता सध्याच्या घडीला ज्या सिच्युएशन मध्ये तो आलाय, रनआउट झालाय, एक मोठा विकेट गेलाय स्वप्नील मुकादम आणि त्याची जागा भरून काढावी लागेल निखिल भोईर खन्नाला. धाव फलकावरती धावा आहेत 8 धावा. 3 बॉल 8. मागील वर्षी निखिल आणि कुणाल दोघांनी विहाना सुपर किंगला मॅच ती ट्रॉफी जिंकवली होती, अनेक मॅचेस जिंकवल्या आणि एक कुणाल मडके नावाचा खेळाडू देखील या संघामध्ये होता आणि गोपी नावाचा खेळाडू देखील. फुलटॉस बॉल. सॅम या चेंडूची वाट पाहत होता आणि वाट लावली. पाहिलं गेलं तर इन टू द गॅप मधून येईल चौकार. यस बॅटर काहीतरी इशारा करतोय पंच. यस रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. म्हणजेच बघूया, टेक्नॉलॉजी आहे. चौकार तर आहे, बॉल फेअर आहे की नो बॉल याकरता बॅटिंग करणारी टीम तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू आता नसणार आहे. फेअर डिलिव्हरी याची नोंद पंचाने देखील घ्यायची आहे. आता तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. आणि मी म्हणेन की हा एकदम घुटना बेंड झाला. इतका बॉल डीप खाली होत होता ना की अप्रतिम डिसिजन पंचांकडून आलंय. चौकार आला होता. मी म्हणेन DRS घेण्याची तितकी गरज नव्हती, परंतु वेगळा विचार होता बॅटरच्या मनात. 12 धावा झाल्यात 4 बॉल. फुल टॉस बॉल इनफिल्डला केले 38 सर्कलच्या वरून. कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू जातोय. अप्रतिम फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा इरादा होता, परंतु निखिल भोईर, खरोखर निखिल भोईरचा कॉल नव्हता आणि ही मिस अंडरस्टँडिंग मी म्हणेन. 3 रन होऊ शकले असते, परंतु इथे 2 धावा येत आहेत
आणि निखिल आणि सॅमला आता चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. रन्स आहेत 14, बॉल झालेत 5. या ओव्हरमध्ये टाइम पास होतोय हेच म्हणावं लागेल. पहिली ओव्हर 3 मिनिटांमध्ये समाप्त झाले. इथे 5 बॉल टाकण्याकरता 6 मिनिटं झाले. 2 ओव्हरमध्ये जो टाइम आहे ना तो योग्य दिशेने चाललाय, परंतु या ओव्हरमध्ये टाइम थोडा जास्त दवडला जातोय. 5 बॉल 14 धावा, 1 विकेट. उलट दिशेने खेळण्याचा इरादा होता. जर मिडल ऑफ द बॅटने चांगली फटकेबाजी होते तर सॅमला हा फटका का खेळायचा होता प्रश्न विचारलाय. डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरमध्ये आले टोटल रन 14 धावा. 37चं आव्हान आहे आणि येणारे 12 बॉल ऑन स्क्रीन तुम्हाला दिसेलच की 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 23 धावा. 12 चेंडू 23 ची गरज. माये पाण्याची व्यवस्था. ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाणी घेऊन जा प्लीज. आलाय. ओके. आता ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. 12 बॉल 23 ची गरज. दुसरा मॅच फायटिंग मॅच आहे आणि अजूनपर्यंत रिझल्ट दोन्ही टीमच्या बाजूने आहेत. 50-50 मॅच आहे. इथून या ओव्हरमध्ये एक चौकार षटकार आला तर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने मॅच झुकू शकतो. विकेट गेला तर प्रेशर मध्ये बॅटिंग करणारा संघ येऊ शकतो. बंटी सिक्सर संघ कमबॅक करेल की विहाना सुपर किंग संघ मॅच घेऊन जाईल. कारण की विकेटचा विचार केला तर 1 विकेट गेलाय. रन 14 आल्यात. 2 ओव्हरमध्ये सध्या बंटी सिक्सर संघ थोडा एक स्टेप पुढे आहे, परंतु 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये 23 ची गरज. तितकंही मोठं आव्हान नाहीये, तितकंही छोटं आव्हान नाहीये. 50-50 बॅलेन्सिंग मॅच. बॉलिंग मार्क वरती आलाय संतोष यादव. या टीमकडे अनेक गोलंदाज आहेत. धरम भोईर, त्यानंतर पंकज नावाचा, परंतु गेलेत संतोष यादव या गोलंदाजाकडे. आणि बघूया संतोष बॉलिंग मार्क वरती आलाय. चला टाइमर ऑन झालाय पुन्हा एकदा. जो आपण ड्रिंक्स ब्रेक घेतो तिथे टाइमर आमचे स्कोरर स्टॉप वॉच स्टॉप ठेवतायत. आता पुन्हा एकदा त्यांनी टाइमर मशीन काढले आणि टाइमर लगेच ऑन केलाय. बारा बॉल 23 ची गरज. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा विकेट जाण्याची दाट शक्यता. धरम भोईर होते आणि त्यांनी हा झेल टिपलाय. विकेट डाऊन. कारण की युनिटी दिसून येते. एक भावेश भोईर थोडे लांब आहेत, तिथपर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी लांबूनच सेलिब्रेशन केले आणि ती माहिती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. विकेट गेलाय. चला बॅटर लवकर यायचंय. बॅटर आलाय मैदानाच्या आत. अजूनही कुणाल पाटील सारखा बॅटर डगआउट मध्ये आहे. कॅप्टन कूल आणि कुणाल इतर कॅप्टन पेक्षा काहीतरी वेगळं त्याच्याकडे आहे, म्हणूनच मागील वर्षी ट्रॉफी त्याच्याकडे आहे. सक्सेसफुल कॅप्टन राहिलाय तो. बॅटर आलाय हितेश, ज्याला कधी नितेश कधी हितेश दोन्ही नावांनी उल्लेख केला जातो. हिटमॅन हितेश. हितेश भोईर आलाय. विशालची देखील धावपळ चालू आहे आणि त्याला आता सेट केलं जात आहे. म्हणजे या टीम मध्ये पाहिलं तर साने गुरुजी संघाचे 3 ते 4 खेळाडू दिसत आहेत. एक पंकज, शुभम म्हात्रे, विशाल आणि हार्दिक.
संतोषचा पुढचा बॉल आडव्या बॅटने केलाय, पुलचा फटका केलाय, शॉट आम पुल सक्सेसफुल, येईल JPL सीझन 4 चौकार. ऑन द आणि त्यानंतर इनसाइड आउट, इनक्रेडिबल, अप्रतिम फटका. जेवढा डिस्टन्स पाहिजे ना तो डिस्टन्स गाठला गेलं. षटकार येतोय, धाव पळक 26 म्हणून तो कॅच सुटला की मॅच सुटला हा प्रश्न विचारला. 7 बॉल 11ची गरज. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा चिराई वेगाने येईल पण तो पुन्हा एकदा मिसफील्ड त्याच्याकडूनच होतोय. आणि या वेळी 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. 6 बॉल 9 धावा, 1 कॅच आणि त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा. पूर्ण चित्र पलटलंय परंतु 6 बॉल 9 अजूनही मॅच बॅलेन्स आहे. 6 बॉल 9 ची गरज. घेवे एक ड्रिंक्स ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा JPL सीझन 4. ची गरज. टाइम आहे टीम कडे, टाइम वाचवलाय गोलंदाजाने, म्हणूनच मीटिंग करण्याकरता हा टाइम उपयुक्त ठरतो. ज्यावेळी तुम्ही वेळ वाचवताना त्यावेळी बिंदास तुम्ही चर्चा करू शकता आणि एकमेकांना प्रश्न विचारू शकता. कुठे कमी पडलोय, यानंतर कशी परिस्थिती चेंज करायची आहे, कोणाला बॉलिंग मार्क वरती आणायचं आहे आणि कुणी चुका केल्यात त्याला कशा प्रकारे सुधारावे लागेल फिल्डिंग, या गोष्टी फार मॅटर करत असतात क्रिकेटमध्ये. 6 बॉल 9. असं नाही की बंटी सिक्सर संघ इथे पराभवाच्या छायेमध्ये आहे. बंटी सिक्सर देखील या मॅच मध्ये बनून राहिलाय. पहिले 3 बॉल त्या संघाकरता महत्वाचे आहेत. 1 विकेट डॉट बॉल आला तर तो मॅच बंटी सिक्सर संघ देखील घेऊन जाईल. आणि विहाणा सुपर किंग सुपर से भी ऊपर कामगिरी करायची आहे ना, तर पहिल्या 3 बॉल मध्ये 4 बॉल मध्ये मॅच फिनिश करावं लागेल. त्याकरता त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. कालच्या दिवसात गेलेला मॅच सॅम गायकवाडने ते मॅच गाजवली आणि तो खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडे स्ट्राईक आहे. त्याने स्ट्रगल केला या मॅच मध्ये, परंतु त्याच्या बॅट मधून धावा देखील आल्यात. डॉट बॉल तो खेळलाय, चौकार आलाय 11 या धावसंख्येवरती. तो देखील खेळतोय 6 बॉल मध्ये, म्हणजेच सिच्युएशन नुसार चांगली बॅटिंग त्याने केली. 6 बॉल 9 ची गरज. बॉलिंग मार्क वरती आणलंय अनुभवी पंकज. धरम भोईर सारखा विकल्प होता पण तो पंकज कडे गेले, कारण की अनुभव त्यांच्याकडे जास्त आहे आणि म्हणूनच पंकज
बघूया आता कशा प्रकारची गोलंदाजी राहील. 6 बॉल 9, 6 बॉल 8 अशा धावा NCA मध्ये पंकजने देखील करून दिलेल्या नाहीयेत. म्हणून JPL मध्ये त्याचा जलवा, त्याचा बोलबाला राहील की सॅम गायकवाड भाव खाऊन जाईल. क्षेत्ररक्षण व्यूहरचना अगदी वेगळी सजवले या मॅच मध्ये. 6 बॉल 9चा पहिला बॉल पंकजचा. यावेळी बॅकफुटला स्लॅश केलंय, नजाकत दाखवले. कव्हर पॉइंटला डीप मध्ये चेंडू गेलाय. रन घेण्याचा इरादा हितेशचा देखील होता, परंतु 2 धावा. सॅम सांगतोय वेट. 2 धावा येत आहेत. 5 बॉल आणि पाहिजे आहेत 7ची गरज. 5-7. दुसरा मॅच अप्रतिम मॅच, रंगतदार सामना. अजूनही जर पाहिलं ना तर दोन्ही टीम मॅच मध्ये बनून राहिलेत. कधीही विकेट जाईल तर वियाना सुपर किंग बॅकफुटला येईल आणि इथून चौकार षटकार आला ना तर मॅचची हवाच निघेल. कारण की कुणाल सारखा खेळाडू देखील डगआउट मध्ये आहे, म्हणजे बिंदास बॅटिंग सॅमला देखील करावी लागेल, बिंदास गोलंदाजी पंकजला करावी लागेल. आणि फेवरेट फटका आहे तो झोन तुम्ही खाली ठेवलाय. दुरून फिल्डर येतोय, अप्रतिम फिल्डिंग. काही फिल्डर असे देखील पाहिले की गॅप जर दिसला ना तर मनापासून तो चौकार रोखत नसतात आणि इथे कौतुक करेन या फिल्डरचं. चिराई आहे मला वाटते. 2 वेळा मिसफील्ड झाल्यानंतर त्याने केलेला कमबॅक. 2 रन येत आहेत. डबल किती व्हॅल्युएबल आहे ना या मॅच मध्ये दिसून आले. 2 रनने धावपळ काढल्यात. 32च्या घरात 4 बॉल 5. घातक आकडा आहे टेनिस क्रिकेटचा. कधी विकेट कधी मॅचची दशा दिशा बदलून जाणारा आकडा आहे. बंटी सिक्सर 2727 विचार करतोय. एखादा विकेट, एखादा डॉट बॉल, अप्रतिम फिल्डिंग तर मॅच मध्ये आम्ही बनून राहू. आणि वियाना सुपर किंग याच प्रकारे गेम राहिला तरी चालेल. शेवटचा बॉल का होईना मॅच जिंकणं गरजेचं आहे. म्हणून सिंगल डबल आले तरी ते व्हॅल्युएबल असतील वियाना सुपर किंग करता. बघूया पुढचा बॉल पंकजचा. फटका तर सजवलाय, अप्रतिम फटका. मॅचची हवा काढले जणू काही या फटकाने. चेंडू जाईल इन टू द गॅप. सॅम गायकवाडच्या बॅट मधून येतोय उत्कृष्ट चौकार.